नमस्कार बालमित्रांनो. गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित श्री जयरामबाई विद्या मंदिर प्राथमिक शाळा नाशिक रोड या शाळेतील उपशिक्षिका श्रीमती मोहिनी प्रकाश जोरवेकर. आज मी तुम्हाला इयत्ता दुसरी विषय मराठी पृष्ठ क्रमांक 38 नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द हा पाठ शिकवणार आहे. नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द. नावाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, नावाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. तर आज आपण ह्या पाठात सर्वनाम पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील वाक्य वाचा व तक्त्यात उत्तरे लिहा. वाक्य पहिला आज समीरचा वाढदिवस आहे. त्याने मित्रांना मिठाई दिली. वाक्य दुसरा सुजाता म्हणाली, मी आज खेळायला येणार नाही. वाक्य तिसरा ओंकार, राजू तुझा भाऊ आहे, त्याला त्रास देऊ नको. वाक्य चौथा शबाना फातिमाला म्हणाली, तू आणि मी बागेत जाऊ. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या स्क्रीनवर एक तक्ता आलेला आहे ना? हां, आलेला आहे. तो तक्ता पहा आणि मी इकडे वाक्य वाचते ते पण पहा. हां, आता पहा. आज समीरचा वाढदिवस आहे, त्याने मित्रांना मिठाई दिली. इथे समीरच्या नावाऐवजी त्याने काय वापरलेला आहे? त्याने. तर समीरच्या नावाऐवजी त्याने हा शब्द वापरलेला आहे. त्याने हे काय आहे? सर्वनाम आहे. काय आहे? सर्वनाम. समीरऐवजी त्याने वापरलं. त्याने हे काय आहे? सर्वनाम. वाक्य दुसरा पहा. सुजाता म्हणाली, मी आज खेळायला येणार नाही. सुजाताऐवजी काय वापरलेलं आहे ते? मी हे काय आहे? सर्वनाम. सुजाताच्या नामाऐवजी मी वापरले, म्हणजे मी हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? सर्वनाम. वाक्य तिसरं पहा. ओंकार, राजू तुझा भाऊ आहे, त्याला त्रास देऊ नको. राजूच्या ऐवजी त्याला वापरलेले आहे, म्हणजे राजू हे काय आहे? नाव, आणि त्याला हे काय आहे? सर्वनाम. त्याला हे काय? नावाऐवजी वापरलेला शब्द म्हणजेच सर्वनाम. नावाऐवजी ते काय वापरलेलं आहे? त्याला, म्हणून त्याला हे काय आहे? सर्वनाम. शबाना फातिमाला म्हणाली, तू आणि मी बागेत जाऊ. शबानाऐवजी काय वापरलेलं आहे? मी, म्हणजे नावाऐवजी काय वापरलेलं आहे? मी. नावाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणता? सर्वनाम. मग मी हे काय आहे? सर्वनाम. फातिमा ऐवजी तू वापरलेले, तू हे काय आहे? सर्वनाम, म्हणजे नावाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणता विद्यार्थी मित्रांनो? सर्वनाम. आलं का तुमच्या लक्षात? नावाऐवजी वापरलेल्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी आता पुढे एक पत्र वाचणार आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. चला, पत्र वाचूया आणि नावाऐवजी आलेला शब्द ओळखूया. प्रिय गौरी, तू कशी आहेस? मी दुसरीत शिकत आहे. माझी शाळा खूप छान आहे. तुम्ही सर्व एकदा माझ्या शाळेत या. आम्ही सर्व तुमच्याकडे येणार आहोत. तू आणलेली भेळ, सफरचंद खूप छान होते. मला तुझी खूप आठवण येते. तुझीच मैत्रीण मयुरी. आता ह्या पत्रात नावाऐवजी जे शब्द आलेले आहेत ते तुम्हाला ह्या खाली मी जे स्क्रीनवरती प्रश्न दिलेले आहेत ते लिहायचं आहे. तर ते मी प्रश्न वाचते, ते तुम्ही ऐका. पत्रात गौरीऐवजी जे शब्द आलेले आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. हे पत्र वाचलं ना विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही परत एकदा घरी वाचा आणि गौरीसाठी कोणता शब्द वापरलेला आहे आणि मयुरीसाठी कोणते शब्द वापरलेले आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि त्याचे फोटो काढून तुम्ही मला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचे आहेत.
तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.